मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती भयावह आहे। नद्या विहिरी कोरड्या पडल्यात। भूगर्भातलं पाणी खोल जात असताना शेतीचा विचार करणंही अवघड झालंय। अशा बिकट परिस्थितीमध्ये नांदेडचे शेतकरी नसलेले पण शेतीबद्दल प्रचंड आस्था असलेल्या केशव राहेगावकरांनी मात्र बिकट परिस्थितीवर मात करण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय। केवळ सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या मार्गदर्शनाखाली आज आपण केशव राहेगावकरांनी उभ्या केलेल्या केळी शेतीच्या मॉडेलची पाहणी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाणार आहोत। नांदेडपासून 25 किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील गौर गावात केशव राहेगावकरांनी पंचतारांकित मॉडेल यशस्वी करून दाखवलंय। राहेगावकरांना स्वतःची शेती नाही, ते आपले भाऊजी जयंत गौरकर यांच्या शेतात 2 वर्षांपासून झिरो बजेट नैसर्गिक शेती करतायत। एक एकराच्या 2 प्लॉटमध्ये कंदावरील केळी सोबतच शेवगा, चणा, बहुवार्षिक तूर, पानकोबीचाही प्रयोग करून सुभाष पाळेकरांच्या पंचतारांकित मॉडेलचा प्रयोग केलाय। या मॉडेलमधून पाण्याच्या बचतीबरोबरच आंतरपिकातून मिळणारा खर्च हा शेतीतील इतर खर्च भागवण्यास मदत करत असल्याचं राहेगावकर सांगतात। सप्टेंबरच्या 20 तारखेला या केळीची लागवड आपण कंदाच्या माध्यमामधून केलेली आहे। याच्या मागचा उद्देश एकच आहे, ही जी केळी तयार होणार आहे ही केळी पूर्णतः नांदेडच्या बाजारामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये आपण पिकवून विकणार आहोत। आणि याचं गणित एक साधारणतः असं आहे, या ज्या प्लॉटमध्ये आपण आत्ता उभे आहोत या ठिकाणी जवळपास 980 केळी या ठिकाणी उभी आहे। या केळीमधनं आपल्याला काबुली चण्याचं पहिलं उत्पादन जो की आता नेमका कापायला आला आहे, जवळपास 70 ते 80 किलो काबुली चणा मिळणार आहे। बहुवार्षिक तूर आहे जी की 3 वर्ष चालणार आहे। आणि ही जी केळी लावलेली आहे ही देखील बहुवार्षिक चालणार आहे, कारण पाळेकर सरांच्या तंत्राप्रमाणे केळी हे बहुवार्षिक पीक आहे। त्यामुळे या केळीची आपण 6 बाय 5 फुटावर त्रिकोणी प्रकारामध्ये लागवड केलेली आहे। आणि या केळीचा खोडवा जोपर्यंत आपल्याला ही जमीन देत जाणार आहे आणि त्याचप्रमाणे या जमिनीला कुठलीही अंतर्मशागत न करता नो टिलिंग सिस्टीम प्रमाणे आपण ही केळी वाढवणार आहोत। राहेगावकरांच्या भावाच्या मुलीला ऑटिझम नावाचा आजार झाला। हा आजार रासायनिक पद्धतीच्या अन्न सेवनाने होतो असं त्यांना समजलं। ऑटिझम, कॅन्सर आणि पॅरालिसिस यासारख्या दुर्धर आजारही रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्या अन्न सेवनानं होतात हे समजल्यावर राहेगावकरांनी विषमुक्त अन्न कसं मिळेल याचा शोध घेतला, मात्र त्यांना तो सापडला नाही। 2012-13 मध्ये साम टीव्हीवर सुभाष पाळेकरांच्या विषमुक्त नैसर्गिक शेतीची मुलाखत पाहिली आणि आपणही हीच शेती करायची असा मनाशी निश्चय करून राहेगावकरांनी 40 ते 50 जणांचा झिरो बजेट शेतीचा ग्रुप तयार केला आणि एक चळवळ सुरू झाली। या परिसरात नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये केळीचा फार मोठ्या प्रमाणात पट्टा आहे, परंतु या ठिकाणी एकच पीक पद्धती केल्या जाते। तर माझी सर्व केळी उत्पादकांना नम्र विनंती आहे, त्यांनी एकदा यावं, या झिरो बजेट शेती तंत्राचा आणि पंचतारांकित केळीचा अभ्यास करावा आणि जेवढं उत्पन्न आपल्याला केळीतून मिळणार आहे त्याच्या तेवढंच उत्पन्न आंतरपिकामधनं या केळीमधनं देखील घेता येतं। त्यासाठी सर्व मराठवाड्यातला असेल किंवा खानदेशचा केळीचा जो पट्टा आहे त्या सर्वांनी या तंत्राचा अभ्यास करावा, या मॉडेलचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणावी आणि आंतरपिकामधनं देखील फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येतं, हे देखील आम्ही आता सिद्ध करून दाखवत आहोत। पाळेकरांच्या तंत्रानुसार केळी ही बहुवार्षिक पीक आहे। जोपर्यंत खोडवा चांगला आहे तोपर्यंत केळीचं उत्पादन घेता येतं। केळी ही 6 बाय 5 त्रिकोणीय पद्धतीनं लावण्यात आली असून बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा या 4 बाबींचा पुरेपूर वापर करण्यात आलाय। त्यामुळे रासायनिक शेतीच्या तुलनेत नैसर्गिक शेतीत ह्या केळीला 20 ते 25 दिवस पाणी मिळालं नाही तरी केळीची चांगली वाढ होते, हे विशेष असल्याचं राहेगावकर यांचा अनुभव सांगतो। या ठिकाणी झिरो बजेट शेतीचे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा हे 4ही तंत्र आपण अवलंबत आहोत। आणि आणखीन एक झालं, मला यामध्ये आणखीन एक दिसून आलं की हे जर 4ही तंत्र वापरले आपण तर पाण्याची फार मोठ्या प्रमाणात बचत होते। आमच्याकडे रासायनिक केळीला जर आज 8 दिवसाला 4 दिवसाला पाणी दिलं जातं, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 20 ते 25 दिवस केळीला पाणी जरी नाही दिलं तरी अतिशय उत्तम प्रकारे केळी आपल्याला वाढवता येते। याचा अर्थ असा आहे, जर आपण रासायनिक निविष्ठा नाही वापरल्या, झिरो बजेट शेतीचे सर्व तंत्र वापरले तर पाण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते। दुसऱ्या 1 एकर प्लॉटमध्येही राहेगावकरांनी 980 केळीच्या झाडांबरोबरच कांद्याची लागवड देखील केली आहे। सोबतच आंतरपीक म्हणून काबुली चणा, गहू, शेवगा, पानकोबी अशी पिकेही घेतलीत। जीवामृत, घनजीवामृतचा आवश्यकतेप्रमाणे वापर करण्यात आला असून
कांदा काढणीला आलाय आणि कांद्याचा आकार मोठा असून खाण्यासही अत्यंत चवदार आहे. दोन्ही पंचतारांकित प्लॉटमधील खर्च नगण्य आहे. उत्पादन 5 ते 6 लाख रुपये येण्याची शक्यता राहेगावकरांनी व्यक्त केली आहे. हा कांदा कमीत कमी 3.5 टनपर्यंत कांदा या क्षेत्रामधनं व्हायला पाहिजे. आणि आमचा कांदा विषमुक्त असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये याची बाजारामध्ये मागणी आहे. चवीला अतिशय मधुर आहे. अगदी आपल्या खोबऱ्यासारखा हा खाता येतो. तर त्यामधनं आमचा अंदाज आहे 60,000 रुपयाचा आमचा 60,000 रुपये आम्हाला याच्यामधनं मिळणार आहेत. त्याप्रमाणेच जवळपास 900-950 बहुवार्षिक तुरीचे झाडं देखील आपले या ठिकाणी आहेत. आणि त्यापासून देखील आपल्याला दरवर्षी कमीत कमी 5 किलो तूर आपल्याला मिळणार आहे. याचा जर अंदाजा केला तर आपल्याला जवळपास पूर्ण या जर दोन्ही प्लॉटचा मिळून जर आपण हिशोब केला तर यामध्ये आपल्याला 5 ते 6 लाख रुपयाचं वार्षिक उत्पादन होणार आहे. 1.5 एकरात बन्सी गव्हाची लागवड करण्यात आली असून जीवामृत आणि घन जीवामृत वापरण्यात आलंय. 40 दिवस पाण्याचा ताण सहन करूनही बन्सी गव्हाचं पीक टुमदारपणे उभं आहे. ओंब्याही चवदार आहेत. याला फक्त झिरो बजेट शेतीच्या तंत्राप्रमाणे जीवामृत आणि घनजीवामृत सरत्यासोबत लावून हा गहू पेरलेला आहे. एकरी फक्त 14 किलो बियाणं आम्ही वापरलेलं आहे यासाठी. आणि 40 दिवस पाणी नसताना देखील आज अतिशय सुंदर अशी ओंबी आणि सुंदर असा दाना या बन्सी गव्हाचा आहे. बन्सी गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी पाण्यामध्ये येणारा आणि अतिशय 3 दिवस याची चपाती नरम राहते, अगदी बिना तेला तुपाच्या. तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी हे दोन्ही रान जे मिळून आहेत 1.5 एकर आहे. त्याच्यामध्ये फक्त आम्ही जवळपास 20 ते 22 किलो बियाणं पेरलेलं आहे. आणि 40 दिवसाचा पाण्याचा ताण सहन करून देखील अतिशय उत्तम प्रतीचा बन्सी गहू या ठिकाणी उभा आहे. पंचतारांकित मॉडेलबद्दल स्वतः शेताचे मालक जयंत गौरकर, हेमंत गौरकर आणि पत्रकार सुमा कुलकर्णी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केलंय. केळी, कांदा, तूर, शेवगा याचं आम्ही उत्पादन घेतलं आहे. आणि आज आम्ही खूप समाधानी आणि आम्हाला खूप समाधान वाटते की आम्ही आज विषमुक्त अन्न खातोय. याच्या आधी आम्ही आत्तापर्यंत विष असलेलं अन्नच खात होतो. हेच अन्न आम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. सर्व लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी या तंत्राकडे वळावं आणि झिरो बजेट तंत्राचा अवलंब करून आपली शेती आणि आपलं आरोग्य चांगलं करावं. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा विषय खरं तर आम्हाला एक वाळवंटामध्ये कुठेतरी ओयासिस सापडावा असा एक हा विषय आम्हाला सापडला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीतील गौर येथे करण्यात आलेला केळीसोबत इतर आंतरपिकाचं पंचतारांकित मॉडेल ऐन दुष्काळात परभणी, नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून पाहावं असं निमंत्रणच राहेगावकरांनी दिलंय. झिरो बजेट नैसर्गिक शेतीची चळवळच येत्या काळात दुष्काळात दिलासा देईल असा राहेगावकरांचा अनुभव आहे. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.